एक असं ठिकाण जिथे भगवान नरसिंह आणि भगवान शिव एकाच ठिकाणी पाहायला मिळतात. कोल्हापूर पासून 17 ते 18 किलोमीटर अंतरावर संगावाडे गावात आहे भगवान नरसिंहांचं सुमारे 300 वर्ष प्राचीन मंदिर. 3 खणी रचना, गाभारा, अंतरार मंडप आणि मुखमंडप. आणि इथे नरहरी स्वयंभू पाषाण रूपात अवतरित आहेत. पण खास म्हणजे हे फक्त विष्णूंचं नरसिंह रूप नाही, तर या मूर्तीमध्ये भगवान शिवांचाही अंश आहे. यामागे पौराणिक कथा सांगितली जाते. हिरण्यकश्यपूचा वध केल्यानंतर भगवान नरसिंह शांत होत नव्हते. देवांना त्यांना शांत करता येत नव्हतं. तेव्हा भगवान शंकरांनी उग्र भैरव शरभ स्वरूप धारण केलं. या रूपातून भद्रकाली आणि प्रत्यंगिरा म्हणजेच फिरंगाई शक्ती प्रगट झाली. शरभ आणि नरसिंह यांच्यामध्ये भीषण युद्ध झालं आणि शेवटी दोघांनी एकमेकांचे कपटवेश दूर केले आणि त्या क्षणी हरी आणि हर एक रूप झाले. यालाच म्हणतात हरिहर किंवा गंडभेरुंड नरसिंह. म्हणजे हे केवळ विष्णूंचं नरसिंह रूप नाही, तर त्या मूर्तीमध्ये भगवान शिवांचा अंश आहे. आता हे कसं ओळखायचं? तर पहिलं वैशिष्ट्य असं की अंतराळ मंडपात नंदी आहे. नंदी म्हणजेच भगवान शिवांचं वाहन आणि तो इथल्या नरसिंहासमोर आहे. दुसरं वैशिष्ट्य म्हणजे लक्ष्मी देवीचं स्थान. साधारणपणे देवाची पत्नी डाव्या बाजूला असते, पण इथे लक्ष्मी देवी उजव्या बाजूला पाहायला मिळतात, कारण या रूपात शिवाचाही समावेश आहे. तिसरं म्हणजे उपासना. नरसिंह उपासना साधारणपणे शनिवारी केली जाते, पण या ठिकाणी सोमवारला विशेष महत्व आहे. श्रावण महिन्यात इथे प्रचंड गर्दी होते. आणि चौथं म्हणजे आगळी ललकारी. पालखी निघते तेव्हा लोकांच्या मुखातून फक्त एकच जयघोष घुमतो, शिवहरी हरिहर. आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे भाविक आपल्या देव्हाऱ्यात भगवान नरसिंहाची अश्वारूढ मूर्ती स्थापित करतात. आणि इथे वैशाख सोबत चैत्र महिन्यात सुद्धा उत्सव साजरा केला जातो. असं हे अद्भुत हरिहर रूप. तुम्ही अनुभवलेलं असेल तर सांगा, आणि जे नाही त्यांनी या मंदिराला एकदा अवश्य भेट द्या. व्हिडिओ आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब करा.